तर आता नाशिकच्या चांदवडमधून ही बातमी पाहतोय। चांदवडमधील आंदोलकांमध्ये काहीसा गोंधळ निर्माण झालेला आहे। रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात आहेत। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात येते। गेल्या 1.5 तासाहून जास्त वेळ या ठिकाणी आंदोलन केले जात होतं। या आंदोलनादरम्यान गोंधळ झालेला आहे। रोहित पवार आता पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे। पोलिसांकडून ही धरपकड राबवली जाते। चांदवडमध्ये शेतकऱ्यांचा हा क्रांती महामोर्चा निघालेला होता। कांदा प्रश्नी मविया रस्त्यावर उतरलेली होती आणि हे आंदोलन केलं जात होतं। ठिय्या मांडलेला होता आणि त्याच दरम्यान आता पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केलेली आहे। रोहित पवारही पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। रोहित पवार यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आलेला होता। रोहित पवारांची काही वेळापूर्वीच सभा देखील पार पडलेली होती आणि या सभेमधून त्यांनी कांदा उत्पादकांसाठी अनेक महत्त्वाच्या मागण्या केलेल्या होत्या आणि याच दरम्यान आता पोलिसांनी त्यांना ताब्यामध्ये घेतलेला आहे। इतर आंदोलकांची देखील धरपकड पोलिसांकडून केली जाते। रोहित पवारांच्या नेतृत्वामध्ये हा महामोर्चा सुरू होता। मवियाचे इतर घटक पक्षातील नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते। सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी दिली जात होती आणि त्यानंतर रोहित पवारांनी सभा घेतली आणि कांद्याला योग्य दर दिला जावा अशी मागणी करण्यात आलेली होती। शेतकऱ्यांना 24 रुपये प्रति किलो कांद्याला दर मिळावा अशी मागणी या दरम्यान करण्यात आली। आता या दरम्यान याच मोर्चा दरम्यान काहीसा गोंधळ निर्माण झालेला आहे। रोहित पवार यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आंदोलनादरम्यान गोंधळ झालाय। रोहित पवारांना ताब्यात घेतलेलं आहे। आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केलेली आहे। कांदा दराचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे। मविया आक्रमक झालेली आहे। मविया मैदानामध्ये उतरून मवियानं हा महामोर्चा काढलेला होता। मुंबई आग्रा महामार्गावर ठिय्या मांडण्यात आलेला होता। भर उन्हामध्ये 1.5 तासाहून अधिक वेळ हा ठिय्या मांडण्यात आलेला होता आणि आता पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड केलेली आहे। चांदवडमधील आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आलेली आहे। वाहनांच्या टायरची हवा काढण्याचा प्रयत्न यावेळी झालेला आहे। तर काहीसा गोंधळ इथे या ठिकाणी निर्माण झालेला आहे। वाहनांच्या टायरची हवा काढण्याचा प्रयत्न झालेला आहे। रोहित पवारांनाही पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे। आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आलेली आहे। अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते। रोहित पवारांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालेला होता आणि आता पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड केलेली आहे। रोहित पवार यांनाही पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे। चांदवडमध्ये मवियाचा हा मोर्चा सुरू होता। शेतकऱ्यांसाठी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी क्रांती महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच दरम्यान आता पोलिसांनी रोहित पवारांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे। इतर आंदोलकांचीही धरपकड पोलिसांकडून करण्यात आली आहे। वाहनांच्या टायरची हवा काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। हर्षवर्धन सपकाळ आणि रोहित पवार हे दोघेही आता पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। पोलिसांनी त्यांना पोलिसांच्या व्हॅनमध्ये आतमध्ये नेलेलं आहे आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या संदर्भात बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे आपल्यासोबत आहेत। सुदर्शन, या आंदोलनादरम्यान आता रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळांना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे। या वाहनासमोरच, पोलिसांच्या वाहनासमोर जोरदार घोषणाबाजी केली जाते। दृश्य आपण पाहतोय। पोलिसांच्या व्हॅन समोर आता ही आंदोलन केले जाते, घोषणाबाजी केली जाते। सुदर्शन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? या ठिकाणी हा गोंधळ झालेला आहे। पोलिसांच्या व्हॅन समोर हे सगळे आंदोलक एकवटलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी केली जाते। कांदा प्रश्नी मविया आक्रमक झालेली होती। महामोर्चा सुरू होता आणि या महामोर्चा सुरू असतानाच पोलिसांनी हर्षवर्धन सपकाळ आणि रोहित पवार यांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे। त्यामुळे आता पोलिसांच्या व्हॅन समोरच आंदोलक एकवटलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी केली जाते। या व्हॅनला तिथे थांबवण्याचा प्रयत्न या आंदोलकांकडून केला जातोय। वाहनांच्या टायरची हवा काढण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। बरेच तास या ठिकाणी हे आंदोलन केले जात होतं। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांच्याकडे जाणार आहोत। सुदर्शन, चांदवडमध्ये आता आंदोलनादरम्यान, मोर्चा दरम्यान रोहित पवारांना ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांच्या वाहनासमोर आंदोलकांची घोषणाबाजी सुरू आहे। नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो रोहित पवार यांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पोलिसांकडून आता लाठीचार्ज आता सुरू करण्यात आलेला आहे। ही ताजी दृश्य आपण आता बघतोय। रोहित पवार यांना ताब्यात घेतल्यानंतर जे त्यांचे समर्थक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेत, त्यामुळे आता पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बळाचा वापर करून रोहित पवार यांना आता ह्या पोलीस व्हॅनमधून घेऊन जात असल्याचं चित्र आपण सध्या पाहतोय।
या ठिकाणी काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ असतील यांना दानवेंना देखील अटक करण्यात आली. हे दृश्य आपण आता पाहू शकतो. नेते दानवे यांना देखील अटक करून आता पोलीस घेऊन चालल्याचं दृश्य आपण सध्या पाहतोय. काँग्रेस असेल सर्व पक्षाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं होतं. कांद्याला हमीभाव मिळावा अशी मागणी होती आणि आंदोलन चिघळल्यामुळे आता पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना अटक केलेली आहे. सुदर्शन, या ठिकाणी वाहनासमोर आंदोलक एकवटलेले होते, घोषणाबाजी झाली, टायरची हवा काढण्याचा देखील प्रयत्न या आंदोलकांकडून झालेला आहे. त्यांच्यावर काही पोलिसांनी कारवाई केलेली आहे का? त्यांना ताब्यात घेतलेलं आहे का? हो, नक्कीच. आंदोलन ज्या महामार्गावर आंदोलन करण्यात आलेलं होतं, शेतकऱ्यांना अडवल्यामुळं शेतकरी आक्रमक झाले होते. त्यामुळं ज्या उभ्या असलेल्या वाहनांची हवा काढण्याचं आवाहन करण्यात आलं. शेतकरी आणि नेते जेव्हा हवा काढण्यासाठी गेले असता पोलिसांनी बळाचा वापर करून नेत्यांना अटक केलेली आहे आणि पोलीस आता या व्हॅन मधून आपण पाहू शकतो या आंदोलकांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चाललेले आहेत. सुदर्शन, आपण काही दृश्यांमध्ये पाहिलेलं होतं, रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. शशिकांत शिंदे आणि अंबादास दानवेंनाही ताब्यात घेतलेलं आहे का? तेही याच व्हॅनमध्ये आहेत का? हो, अंबादास दानवेंना देखील ताब्यात घेतलंय. ही आता दृश्य आपण पाहू शकतो. अंबादास दानवे यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे. सर्व प्रमुख नेत्यांना आता ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनसाठी आता पोलीस रवाना झाले. नक्की सुदर्शन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर चांदवडमध्ये आंदोलकांची धरपकड करण्यात आलेली आहे. रोहित पवार, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ आणि अंबादास दानवे यांना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे. मात्र या पोलिसांच्या गाडीसमोर आंदोलक एकवटले आणि त्यांनी घोषणाबाजी केली, टायरची हवा काढण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि आता या पोलिसांच्या गाडीमागे देखील अनेक आंदोलक आपल्याला पाहायला मिळत आहेत.